पिता त्या शमूएल बाळाप्रमाणे मी स्वतःला झुकवतो प्रभू, स्वतःला लीन करतो, त्या बालका समान करतो दे बाप्पा, की तुझी वाणी मला ऐकायला यावी आणि ती वाणी मी तुझ्या मंडळीपर्यंत पोहोचवावी परमेश्वर पिता. माझ्या देवा, कोणा मनुष्याने आमच्याशी बोलू नये परमेश्वरा, आज तू आमच्याशी बोल. धन्यवाद प्रार्थना ऐकलीस त्याबद्दल. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र निगोड नावाने मागतो. एक वचन आपण काढू. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय. इफिसकरास पत्र अध्याय 5 आणि वचन 10 आपण वाचून घेऊ. प्रभूला काय संतोषकारक आहे. हा, देवाचं वचन इथं असं म्हणतं, प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. नीट लक्ष द्या. इफिसकरास पत्र याचा 5वा अध्याय 10वं वचन. पौल जो आहे तो इफिसकरास मंडळीला ह्या गोष्टी शिकवत असताना असं म्हणतो की प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घेत जा. तुम्ही आणि मी जे आज या ठिकाणी आपल्या घरापासून इथपर्यंत आलो, कोणासाठी आलो? कोणासाठी आलो? देवासाठी. बरोबर आहे ना? आपण गाणे म्हटले, गीतं म्हटले, कोणासाठी म्हटले? प्रभूसाठी. आपण वाद्य वाजवले, कोणासाठी वाजवले? आपण टाळ्या वाजवल्या, कोणासाठी वाजवल्या? भाऊ आणि हे काका सर्वजण नाचले, कोणासाठी नाचले? प्रभूसाठी नाचले. हालेलुया. लक्षात घ्या, बायबल असं म्हणतं आपण ज्याही गोष्टी करत आहोत त्या कोणासाठी करत आहोत? प्रभूसाठी. आपण नाताळ साजरा केला, कोणासाठी केला? डान्स केले लेकरांनी, कोणासाठी केले? नाटकं केले, कोणासाठी केले? प्रभूसाठी. आज आपण इथं सर्वजण एकत्र आलो, प्रभूची स्तुती करत आहोत. नाताळा निमित्ताने चांगले चांगले कपडे आपण घातले, कोणासाठी घातले? खरंच नवीन कपडे आपण स्वतःला केले, कोणासाठी केले? प्रभूसाठी. खरंय का? नाताळा निमित्ताने आपण चांगलं जेवण दिलं, कोणासाठी केलं? प्रभूसाठी. आपल्यासाठी ना? हा. सुंदरसा मंडप आपण इथे 5,000 रुपये देऊन ताणला, कोणासाठी ताणला? प्रभूसाठी. कोणासाठी? आपल्यासाठी. बघा, बायबल असं म्हणतं, प्रभूला काय संतोषकारक आहे हे काय करा? पारखून घेत जा. हालेलुया. बऱ्याच गोष्टींची जर यादी तुम्ही आणि मी केली ना प्रियांनो, तर बऱ्याचशा गोष्टी आपण स्वतःसाठीच करतो. हालेलुया. नाचणं मला आवडतं. आपल्या मंडळीमध्ये अनेक जण नाचतात, अनेक जण प्रभूची आराधना करतात, ओरडतात, गातात, टाळ्या वाजवतात. या सर्वांमधून एक जण शिट्टी वाजवतो. कोण? चौरे काकांची जी शिट्टी असते ना, ती एकच शिट्टी अशी आहे, ती प्रभूसाठी आहे. हालेलुया. हालेलुया. दुसऱ्यांनी वाजवण्याचा प्रयत्न केला आणि वाजली पण ना, तरी वाटत नाही ती प्रभूसाठी आहे. पण चौरे काका जेव्हा आतिव्याने वाजवतात ना, त्यावेळेस खरंच वाटतं ही कोणासाठी आहे? कोणासाठी आहे? प्रभूसाठी. शिट्टी बऱ्याच जणांना वाजवतात, मला पण वाजवता येते, पण मी नाही वाजवत. का? मी नाही वाजवत. नाही, खरंच आहे. आत्म्याने आली पाहिजे ना. समजतंय का तुम्हाला? आत्म्याने आली पाहिजे तर ती प्रभूसाठी आहे. येते म्हणून वाजवतो तर ती प्रभूसाठी नाही. गाणं म्हणता येतं म्हणून म्हणतो तर ते प्रभूसाठी. मला वाद्य वाजवता येतं म्हणून मी वाजवतो तर ते प्रभूसाठी नाही. मला नाचता येतं म्हणून मी नाचतो तर ते प्रभूसाठी नाही. मला नाचता येऊ अगर नाही हो, पण मी प्रभूसाठी नाचेल, ते आहे प्रभूसाठी. हालेलुया. हालेलुया. मला काही टाळ्या वाजवता येऊ न येऊ तरी सुद्धा मी टाळ्या वाजवेल, कोणासाठी? प्रभूसाठी. हालेलुया. हा, मला काही समजो न समजो तरी सुद्धा परमेश्वराची प्रार्थना मी करेल, आराधना मी करेल, कोणासाठी? प्रभूसाठी. हालेलुया. हे आहे प्रभूसाठी. जे मला येतं ते मी करतो, ते तर मला येतं म्हणून मला आवडतं, ते मी माझ्यासाठी करतोय. लक्षात घ्या, प्रभूसाठी करणारा व्यक्ती ना कोणत्याही परिस्थितीत त्या गोष्टी करतो. हालेलुया. हालेलुया. याला म्हणतात प्रभूसाठी करणं. प्रियांनो, आज पारख करा, काय ज्या गोष्टी मी करत आहे त्या मी स्वतःसाठी करत आहे का प्रभूसाठी करत आहे? देवाचं वचन म्हणतं, प्रभूला काय संतोषकारक आहे याची पारख करा. हालेलुया. पारखून घेत जा. काय म्हटलेलं? पारखून घेत जा. इथं बहिणी आहेत. आज बाजार आहे टाकळीचा. आजच आहे ना, रविवारचा बाजार असतो. बहिणी जेव्हा जातात बाजाराला तर त्या ठिकाणी भाजीपाला नवरा सांगतो, भेंडी पण आण, गवार पण आण, वांगे पण आण, बटाटे पण आण. बरोबर आहे ना? हे आपण 2-4 दिवसाचा भाजीपाला घेऊन येतो. मग ज्यावेळेस भाजीपाला घ्यायला जातो त्यावेळेस तिथं भेंडी असेल समजा एखाद्याकडे, तर ती भेंडी घेताना कशी घेतो आपण? निवडून. कशी निवडतो? कशी पाहिजे? निब्बरी का कवळी? कवळी ना. ती हाताला लागल्यावर कळून जाते निब्बर आहे का कवळी आहे. बरोबर आहे का? आपण त्याच्यावर भरोसा ठेवतो. दुकानदाराला सांगतो चल दे अर्धा किलो, असं नाही करत आपण. काय करतो? आपल्या हाताने पारखून घेतो, चाच पडतो तिला. काय करतो?
बोटांनी तिला चाच पडतो, आपल्याला कळतं ती निबर आहे का ती कवळी आहे. बरोबर आहे ना? याला म्हणतात पारखून घेणं. बरोबर आहे की नाही? कोणतीही भाजी घेताना बहिणी ते भाजीपालावाले बोर होऊन जातात. एखादी बहीण तिथं आली ना गिराईक म्हणून, ते म्हणतात कशाला आली, कारण ती घेती कमी पण टाइमपास जास्त करते. समजते का? ते साड्यांच्या दुकानावर जे पोरं कामाला असतात ना, मला त्यांचं कौतुक करावं लागेल. खरंच ना, जे मुलं, त्यांची काय परीक्षा घेतली जाते का काय मला काही कळत नाही, त्यांना कंटाळाच येत नाही. ज्यावेळेस बहिणी साड्या घ्यायला जातात ते बघायला कंटाळा येतो. त्यांचं साडी घेणं जे असतं ना, तो प्रकार बघायला कंटाळा येतो. अहो अक्षरशः साड्यांचा ढीग लागून जातो, तरी यांना साडी पटत. तो साडीवाला बिचारा पोरगा, तुम्ही सुरतला इथं अहमदाबादहून आलेली आहे ना, काय नाव तुझं? हा शशिकला नाही का, भाकरे दादांची मुलगी, तिकडे राहते. तिला माहिती अहमदाबाद सुरतला साड्यांसाठी फेमस आहे. सुरतला जर तुम्ही साड्या घ्यायला गेले ना, मोठमोठे दुकानं आहेत, तिथं होलसेल रेटमध्ये साड्या मिळतात. तिथं तरुण मुलं आहेत ठेवलेले कामाला. तर ज्यावेळेस बहिणी जातात ना साड्या बघायला, ते स्वतःच घालून दाखवतात. समजते का? ते पोरं आहेत, पण त्यांना सवय झालेली आहे. ते असे पटापट पटापट त्या ठिकाणी साडी अशी नेसतात, असा पदर घेतात आणि सांगतात बघा कशी वाटते. त्यांना टाइमपास तुम्ही नका करू, ते म्हणता एका मिनिटात आम्हीच घालून दाखवतो, अंगावर कशी दिसते तुम्ही बघा. पारख. बहिणी ज्यावेळेस साडी घ्यायला उतरतात ना, त्यावेळेस दुकानदार अक्षरशः पूर्णपणे तयारीत ठेवतात की कदाचित पूर्ण दुकान काढावं लागेल. हालेलुया. शेवट नंतरचा 1 तास त्यांना फक्त घड्या घालायचाच जातो. कारण काय, की कमीत कमी 50 साड्या पाहिल्यानंतर 2 साड्या सिलेक्ट होतात, नाही का? पण त्यांचा पण पेशन्स असतो आणि तुमची पण दाद द्यायला पाहिजे. हालेलुया. आणि काय नाही बरं का, शेवटी तीच साडी चूज करतात जी पहिले काढलेली होती. समजतंय का तुम्हाला? साडी कोणती निवडली जाते? जी सुरुवातीला काढलेली होती. आणि त्याच्यापायी किती साड्या काढल्या? 50. ही पण नाही आवडली, ती पण नाही आवडली, असं करता करता हिरून फिरून परत त्याच साडीवर आली. मग बघा, पहिलीच साडी आवडली होती ना, तेव्हाच घेऊन यायची. पण पारख करणं याला म्हणतात. याला काय म्हणतात? पारख करणं. पारख अशी गोष्ट आहे की ती करत असताना वेळ लागतो. पारख अशी गोष्ट आहे की ती करत असताना तुम्हाला त्याच्यातली समज पाहिजे. हालेलुया. मला जर माझ्या बायकोने सांगितलं जा साडी घेऊन या, ती सांगणारच नाही, तिला माहिती आहे. सांगून उपयोग नाही, ती मला सांगणारच नाही, कारण नाही घेता येणार मला त्या गोष्टी कळत नाही. पारख आहे ना, ज्या व्यक्तीला पारख आहे तिनेच ती गोष्ट केली पाहिजे. त्याच व्यक्तीने त्या गोष्टींमध्ये हात टाकला पाहिजे. जी गोष्ट मला जमतच नाही ती मी करणार नाही. प्रियानो, पारखा की प्रभूला काय संतोषकारक आहे. कधी तुम्ही देवाला पारखलं का, की माझा परमेश्वर ज्याच्यावर मी विश्वास ठेवतो, माझा प्रभू ज्याच्यावर मी विश्वास ठेवतो, त्याला कोणत्या गोष्टी आवडतात, कोणत्या गोष्टींनी तो खुश होतो, काय याची पारख तुम्ही कधी केली का? काय फक्त मी नाचतोय म्हणून प्रभू खुश आहे? काय फक्त मी गातोय म्हणून प्रभू खुश आहे? काय मी फक्त टाळ्या वाजवतोय म्हणून प्रभू खुश आहे? काय मी वाद्य वाजवतोय म्हणून प्रभू खुश आहे? काय मी आज एवढा मंडप ताणला, आम्ही सर्व एकत्र झालो, इथं आनंद केला म्हणून प्रभू खुश आहे? नेमकी अशी कोणती गोष्ट आहे की माझा प्रभू त्याच्याने खुश होतो? देवाचं वचन म्हणतं, पौल म्हणतो इफिस्करास मंडळीला, प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घ्या. पारखा तुम्ही. देवाचं मन जाणं, परमेश्वराची इच्छा जाणं, ह्या तर आपल्या इच्छा आहे जे आपण पूर्ण करतोय. प्रियांनो, बायबलमध्ये असं कुठंच लिहिलेलं नाही नाताळ अशा पद्धतीने साजरा करा. पण मी म्हणतो चांगलंय, केला पाहिजे. हालेलुया. कारण देवाचं वचन म्हणतं प्रभूमध्ये आनंद करा, आणि पुन्हा म्हणेल आनंद करा. हा आनंदाचा भाग आहे. तर एवढ्याने माझा प्रभू खुश होईल का? नाही. काय एवढी गोष्ट माझ्या प्रभूला खुश करू शकेल का? नाही. आपल्यापेक्षा मोठ्या मोठ्या प्रमाणावर लोक नाताळ साजरा करतात संपूर्ण जगभरामध्ये, मोठ्या प्रमाणात. इथं तर आपण बोटावर मोजण्या एवढे लोक आहोत. हजारोच्या संख्येने लोक एकत्र जमतात नाताळ साजरा करण्यासाठी. पण काय प्रभू खुश होतो का? काय त्याच्यामध्ये देवाला खुशी आहे, संतोष आहे? काय माझा प्रभू त्याच्यामध्ये प्रसन्न आहे की हा तुम्ही खूप पैसा खर्च केला, तुम्ही खूप लाइटिंग केली, तुम्ही खूप सजवलं, स्वतःही सजलात आणि त्या ठिकाणी नाचलात, कुदलात, काय पण याच्यामध्ये प्रभूला खुशी आहे का? काय ही गोष्ट प्रभूला आवडणारी आहे? प्रियांनो, पारख करा परमेश्वर ज्या देवावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे. आपण एक वचन वाचू चला, त्याच्यातून आपल्याला कळेल. लूकऋषी वर्तमान 10वा अध्याय, लूकऋषी वर्तमान अध्याय 10 आणि वचन 38 वाचू आपण. 38 पासून पुढे. लूकऋषी वर्तमान अध्याय 10 आणि 38 पासून पुढे. मग ते
पुढे जात असता तो एका गावात आला. येशू एका गावात आला. तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. नीट लक्ष द्या. स्वागत कोणी केले? किती बहिणी होत्या त्या? त्यांचं नाव काय? मार्था आणि मरिया. नीट लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्त जात होता त्यावेळेस एका गावामध्ये मार्था नावाच्या एका स्त्रीने येशूचं काय केलं? स्वागत केलं, बोलवलं येशूला. पुढे वाचा. तिला मरिया नावाची एक बहीण होती. मरिया ही तिची बहीण आहे, पण स्वागत करणारी कोण आहे येशूचं? मार्था. येशूला आग्रह करणारी कोण आहे? येशूला घरामध्ये बोलवणारी कोण आहे? मार्था. मरिया ही तिची बहीण आहे. पुढे वाचा. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या घरामध्ये आला, मार्थेने स्वागत केलं, मार्थेने येशूला बोलावलं, मार्थेने आग्रह केला की प्रभू येशू ख्रिस्ता तू आमच्या घरामध्ये. नीट लक्ष द्या प्रियांनो देवाच्या वचनाकडे. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या गावामध्ये आला, मार्थेने प्रभू येशू ख्रिस्ताला आग्रह करून घरामध्ये स्वागत करून बोलवलं. पण बायबल असं म्हणतं की तिची बहीण मरिया जी होती ती काय करत होती? येशूच्या चरणाजवळ बसून वाचा प्रश्न. त्याचे भाषण ऐकत राहिली. मरिया जी आहे ती. हा पुढे वाचा. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची काय उडाली? तारांबळ उडाली. काय काय करू? मटणाची भाजी करायची, पोळ्या करायच्या आहेत नाही का, कोशिंबीर करायची, भात टाकायचा आहे, थोड्या भाकरी पण लागणार आहेत नाही का. कोण आलाय घरी? कोण आलाय घरी? येशू. आता समजा आपल्या घरी येशू आला तर आपण काय काय करू नाही का? पुरणपोळीचं जेवण नाही का. पुरणपोळी करणं म्हणजे काय सोपं काम नाही. पुरण तयार करा, पीठ मळा, पुरण टाका, पोळ्या लाटा, त्यानंतर बासुंदी तयार करा नाही का, त्यानंतर अजून रशी भात तो राहिला, आणि मग पुरणपोळीचं जेवण असेल, रशी भात असेल तर पापड तळायलाच पाहिजे नाही का. कुरड्या पापड नसतील तर मग काय उपयोग आहे त्या पुरणपोळीच्या जेवणाचा आहे का. किती कुटाणा असतो माहिती ना तुम्हाला. एखादा व्यक्ती, एक विशेष व्यक्ती, ज्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या घरी आमंत्रित करत आहात, प्रभू येशू ख्रिस्त हा असा विशेष व्यक्ती होता की ज्याला सर्व ओळखायचे. आणि म्हणून मार्थेने जेव्हा येशूचं स्वागत केलं, मार्था दगदग करत होती की मी काय काय करू येशूसाठी. सर्व कोणासाठी करत होती ती? येशूसाठी. नीट लक्ष द्या. हालेलुया. प्रभूला काय संतोषकारक आहे ते पारखून घेत जा. मार्थेची जी दगदग आहे ती कोणासाठी आहे? येशूसाठी. मार्था जी कष्ट करत आहे ते कोणासाठी करत आहे? येशूसाठी. मार्था जो स्वयंपाक करत आहे तो कोणासाठी करत आहे? येशूसाठी. मार्था जे परिश्रम घेत आहे ते कोणासाठी करत आहे? येशूसाठी. आणि मरिया कुठे बसली? प्रभूच्या चरणापाशी. आणि मार्था कुरकुर करायला लागली. काय कुरकुर करते? मास्टर वाचा. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली. आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी. आणि ती येशूजवळ येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला पर्वा नाही काय? याची आपल्याला पर्वा नाही काय? बघा, म्हणजे ती येशूला रागवती जवळजवळ ना. हा येशू आला घरी, मी बोलवलं ना तुला, मी बोलवलं ना तुला. ही मरी आली होती का बोलवायला? मरियाने बोलवलं का तुला? नाही, मी बोलवलं ना. मग तुला कळत नाही का? ही एकटी मला आवरायला लावती कामं, मी एकटी काम करते, मी एकटी तुझ्यासाठी जेवण तयार करते, मी एकटी मटणाची भाजी करते, सगळ्या गोष्टी करते, कांदा कापण्यापासून सगळं मीच करते, आणि मीच तुला बोलवलं, आणि तुला माझी काळजी नाही. आणि ती मरिया बघ बसली तुझ्याजवळ. बघा, सगळा कामाचा बोजा माझ्यावर आहे. मार्था जी आहे कुरकुर करते. लक्षात घ्या. पुढं मला सहाय्य करावयास तिला सांगा. आणि येशूला काय म्हणते ती अजून? हिला उठवा इथून, हिला काय करा? उठवा, आणि काय करा? मला सहाय्य करायला सांगा. बघा, मरिया जी आहे येशूचा संदेश, येशूचा उपदेश, येशूचं वचन ऐकत बसलेली आहे. हालेलुया. मरिया जी आहे ती येशू ख्रिस्ताला सोडायला तयार नाही, कारण तिला माहिती आहे की येशू वारंवार आमच्या घरी येणार नाही, ही संधी मला परत भेटणार नाही. प्रियांनो, नीट लक्ष द्या. प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखून घ्या. कोणत्या गोष्टीत आपण दगदग करतो, कोणत्या गोष्टीला अधिक महत्व देतो, कोणती गोष्ट आपल्याला अधिक महत्वाची वाटते. बऱ्याचदा आपल्याला महत्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी देवाला महत्वाच्या वाटत नाही. आपल्याला वाटतं की मी हे परमेश्वरासाठी करत आहे, पण लक्षात घ्या, काय खरंच ती गोष्ट परमेश्वराला संतोषकारक आहे का हे पारखून घ्या. मार्थेला वाटत होतं की मी एवढं जे काही सर्व करत आहे ना, याच्याने माझा प्रभू काय होणार आहे? खुश होणार आहे. मी जे सुंदर जेवण त्याला देईल ना, त्याच्याने माझा प्रभू खुश होईल.
मी अतिशय स्वादिष्ट जेवण त्याच्यासाठी तयार करेल ना, त्याच्याने माझा प्रभू खुश होईल. पण माझा प्रभू याच्याने खुश होत नाही. हालेलुया. तो पोटासाठी जगतच नव्हता. हालेलुया. तो म्हणतो मनुष्य किंवा भाकरीने नाही तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. प्रभू येशू ख्रिस्त त्याला स्वतः त्या ठिकाणी ह्या भुकेची पडलेली नव्हती, ज्या भुकेची काळजी मार्था करत होती. प्रभू येशू ख्रिस्त ह्या भुकेपोटी त्यांच्या घरी आलेला नव्हता. प्रभू येशू ख्रिस्त तर ह्यासाठी आला होता की ह्या आत्म्यांचा उद्धार व्हावा. हालेलुया. ह्या आत्म्यांचं तारण व्हावं. जेव्हा देवाचे दास आपल्या घरामध्ये येतात प्रियांनो, त्या देवाच्या दासामध्ये हेच ओझं असलं पाहिजे की या आत्म्यांचं काय व्हावं, तारण व्हावं, या आत्म्यांचा उद्धार व्हावा. कारण काहीही असू द्या, प्रसंग काहीही असू द्या, तुम्हाला कशासाठी, आम्हाला जेवणासाठी जरी एखाद्या परिवारात बोलवलं ना, पण देवाचा दास म्हणून एकच ओझं असतं की प्रभू आमचं जाणं व्यर्थ होऊ देऊ नको. नुसतं खाऊन पोट भरून हात धुवून हात पुसून आम्ही जर तिथून निघून आलो तर देवाचं गौरव होणार नाही. हालेलुया. पण येशू ख्रिस्त त्या घरामध्ये गेल्यानंतर येशूने त्याचं काम सुरू केलं आणि मरिया जी आहे त्याच्या चरणापाशी बसलेली. पुढे वाचा. मार्था जेव्हा म्हटली की तिला काम करायला सांगा, त्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने मार्थेला उत्तर दिलं, मार्थे मार्थे तू पुष्कळ गोष्टींविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. हालेलुया. पुष्कळ गोष्टीविषयी तू दगदग करतेस, पुष्कळ गोष्टीचा विचार करतेस, पण देवाचं वचन म्हणतं किंबहुना एकाच गोष्टीचं काय आहे, अगत्य आहे. हालेलुया. बऱ्याचदा देवाचं काम सोडून आपण अनेक दुसऱ्या गोष्टींबद्दल दगदग करतो. नाताळ आला की कुठून सुरुवात होते बरं सांगा बरं? नाताळाचं नियोजन करण्याची सुरुवात कोणत्या गोष्टीपासून होते? कोण सांगेल मला? देवाचे दास आहे तिथे, आपण त्यांना विचारू. फुलसिंग पास्टर, बबू पास्टर आणि रंजनाताई पण तिथे. सांगा बरं की जर नाताळ आला तर नाताळ साजरा कसा करायचा, तर त्याची सुरुवात आपण कोणत्या गोष्टीपासून करू? खर्चाचं नियोजन ना. मग त्याच्यात कोणकोणती गोष्ट आली? खर्च कशामुळे होतो? देव तर काही पैसा घेत नाही यायचा. देवाला तर काही आपण तिकीट पाठवत नाही, आहे का? परमेश्वर म्हणतो का मला विमानाचं तिकीट पाठवा असं? नीट लक्ष द्या प्रियांनो. हालेलुया. आपला प्रभू. मला एक सांगा, नाताळ कोणाचा, कोणाबद्दल पाळतो आपण? देवा. कोण पाहिजे आपल्यामध्ये? देव. देव यायचे पैसे घेतो का? त्याने रेल्वेचं तिकीट मागितलं का? विमानाचं भाडं मागतो का? नाही. परमेश्वरला तुमचा 1 रुपया नको. आणि सुरुवात कुठून होते? नाताळाच्या मीटिंगची सुरुवात कुठून होते? पैशापासून, जो मुळात देवाला लागत नाही. बबू फुलसिंग, तुम्ही बहुत गोष्टींबद्दल दगदग करता, किंबहुना एकाच गोष्टीचं अगत्य आहे. समजतंय का देवाच्या दासांनो? आणि मग कसं असतं बघा, देवाचं काम आहे नाताळ साजरा करायचं. किती गोड असतोय कैलास, कारण तो जवळ राहतो ना. ज्यावेळेस देवाचं काम होणार असतं, परमेश्वराचं एक काम होणार असतं प्रियांनो, त्यावेळेस देवाच्या दासांवर ओझं असतं. कारण देवाच्या दासांना वाटतं सगळं व्यवस्थित पार पडावं. यात वावगं काही नाहीये, यात चुकीचं काही नाहीये. मी लक्षात घ्या, त्यांना ती जबाबदारी आहे म्हणून ते ओझं ते घेतात. हालेलुया. जर त्यांनी नाही घेतलं तुम्ही पण घेणार नाही. बरोबर आहे की नाही? बघू पास्टर म्हणे पुढच्या वेळेस तुम्हाला उपाशीच ठेवतो. नाही, अगदी बरोबर आहे, मी ते नाही म्हणत. माझं म्हणण्याचं तात्पर्य काय बघा, नाताळाच्या मीटिंगची सुरुवात होते पैशापासून, खर्चापासून. तिथं आपण पहिला विचार करतो जेवण काय द्यायचं, दुसरा विचार असतो मंडप. बरोबर आहे ना? म्हणजे जो खर्चिक बाजू आहे त्या खर्चिक बाजूला आपलं महत्व जास्त असतं. हालेलुया. हा, पण तुम्हाला माहिती का, सगळ्यात महत्वाची गोष्ट एकच आहे, काय? की तुम्ही देवाकडे मागा आणि परमेश्वराच्या चरणी बसा. हालेलुया. हालेलुया. की परमेश्वरा, कार्य तुझं आहे, कार्य तुझं आहे, तू बघ काय करायचं ते. हालेलुया. काम कोणाचं आहे? देवाचं, परमेश्वराचं. आपण तर माध्यम आहोत. देवाच्या सेवकांनी एकच गोष्ट करण्याची आता मी आमच्या भागामध्ये मला उपवास मीटिंग साठी बोलवलं होतं एका ठिकाणी, आणि त्या ठिकाणी मी उपवास मीटिंग मध्ये गेलो. मी त्यांना म्हटलं, उपवास प्रार्थना आहे तुमच्या मंडळीमध्ये 3 दिवसाची. मला खरं सांगा, जेव्हा तुमच्या कमिटीची बैठक बसली तेव्हा तुम्ही कोणत्या गोष्टीपासून सुरुवात केली?
तर ते म्हटले संध्याकाळी काय जेवण द्यायचं. ते म्हटले संध्याकाळी काय जेवण द्यायचं. काय करतायत 3 दिवसाची उपवास प्रार्थनेमध्ये पहिला विषय कसला? जेवणाचा, खाण्याचा. अहो सुरुवातच तुम्ही पोटापासून करताय, ती कसला उपवास तुमचा? हालेलुया. तुम्ही सुरुवातच करताय संध्याकाळी काय खायचं याच्याने. उपवास प्रार्थना अशी असली पाहिजे की संध्याकाळचा विषय संध्याकाळीच झाला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. कुछ मिले या ना मिले प्रभू की स्तुती हो. हालेलुया. काही भेटो न भेटो परमेश्वराची स्तुती हो. नेमका आपण सुरुवात कुठून करतोय प्रियानो? अनेक अशा गोष्टींविषयी आपण दगदग करतो ज्या गोष्टींची गरजच नाहीये. आपण परमेश्वराच्या हाती पहिलं काम सोपवणं गरजेचं आहे. हालेलुया. देवाला काळजी, परमेश्वर सर्व कार्यसिद्धीस नेतो. आपल्या दगदगीने काहीच होत नाही, आपल्या धावपळीने काहीच होत नाही, आपण कितीही कष्ट केले त्याच्याने काही होत नाही जोपर्यंत परमेश्वराचा हात त्याच्यावर नाही. हालेलुया. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मार्थे मार्थे तू पुष्कळ गोष्टींविषयी काय करते? धावपळ आणि दगदग करते. पण काय म्हटलंय पास्टर वाचा? परंतु थोडक्याच किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. हालेलुया. तो चांगला वाटा मरियेने निवडला. याचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्त दोघांपैकी कोणाबद्दल खुश होता? मरियेबद्दल. प्रभूला काय संतोषकारक आहे ते पारखून घेत जा. मार्थेला वाटत होतं ही जी दगदग मी करत आहे ना प्रभू येशू ख्रिस्तासाठी, त्याच्याने माझा प्रभू खुश होतोय. पण मरिया जी आहे ना ती फक्त गप्प बसलेली होती आणि ऐकत होती. ज्या कामासाठी प्रभू तू आमच्या घरात आला ना ते झालं पाहिजे माझ्या जीवनामध्ये. हालेलुया. ज्या गोष्टीसाठी मी आज चर्चमध्ये आलो ना ती गोष्ट माझ्या जीवनामध्ये झाली पाहिजे, ते कार्य माझ्या जीवनामध्ये झालं पाहिजे. प्रियांनो, मरियेमध्ये ती भूक आणि तहान होती की जर प्रभू येशू ख्रिस्त माझ्या घरामध्ये आलेला आहे ना मी आशीर्वादित झाल्याशिवाय आज प्रभूला बाहेर जाऊ देणार नाही. हालेलुया. प्रभूकडून मी स्वतःला आशीर्वादित केल्याशिवाय आज प्रभू येशू ख्रिस्ताला मी जाऊ देणार नाही. ती त्या ठिकाणी येशूच्या चरणापाशी बसलेली होती. म्हणून प्रभू येशू म्हणतो मरियेने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. हालेलुया. मरियेने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. तुम्ही देवाच्या दासांना घरी बोलवतात ना, जेवणासाठी 10 मिनिटं द्या, पण 2 तास त्यांना घेऊन बसा आणि त्यांना वचनातून शिकवायला लावा. हालेलुया. खरं सांगतो तुम्हाला, देवाच्या कोणत्याही दासांना तुम्ही तुमच्या घरी बोलवतात ना प्रियांनो, चांगला वाटा निवडा. परमेश्वराच्या दासांशी उगाच इकडच्या तिकडच्या गप्पा करू नका. आत्मिक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा. हालेलुया, हालेलुया. आत्मिक भूक ठेवा, आत्मिक तहान ठेवा. इकडच्या तिकडच्या गोष्टी, राजकारणाच्या गोष्टी, बाहेरच्या गोष्टी करून काहीच उपयोग नाही. देवाच्या दासांना तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्या कार्यासाठी बोलवलेलं ना त्या कार्याला प्रथम स्थान द्या. हालेलुया. तो चांगला वाटा त्या ठिकाणी निवडून घ्या. दगदग करू नका खूप गोष्टींविषयी. जेवण खावण हा ही पोटाला लागणारी गरज आहे फक्त, याच्यावर काही नाही. लक्षात घ्या, त्याचं प्रतिफळ परमेश्वर तुम्हाला देईन. पण त्याही उपर जाऊन परमेश्वराच्या दासांकडून, देवाच्या अभिषिक्तांकडून आम्ही कशा रीतीने आशीर्वादित होऊ ह्या गोष्टीचा प्रयत्न करा. हालेलुया. कारण परमेश्वराच्या दासांना देवाने काहीतरी असं दिलेलं आहे जे तुमच्याकडे नाहीये. हालेलुया. ते घेण्याचा, मागून घेण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करा. मरियाला पूर्ण विश्वास होता, जोपर्यंत येशू माझ्या घरी आहे ना मी अधिक त्याच्याकडून प्राप्त करेन. हालेलुया. मी अजून शिकण्याचा. ती येशूच्या चरणापाशीच बसून होती. तिने अजिबात विचार केला नाही की मार्था एकटी काम करते, माझी बहीण एकटी काम करते. काही घेणं देणं नाही. बोलवलं कोणी? आणि आशीर्वादित कोण झालं? मरिया. हालेलुया. काही फरक पडत नाही येशूला कोणी बोलवलं, फरक याच्याने पडतो कोण आशीर्वादित झालं. हालेलुया. म्हणून देवाचं वचन पण म्हणतं बोलावलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडके आहेत. गर्दी तर खूप आहे, पण लक्षात घ्या निवडलेले थोडके आहेत, आशीर्वादित. एवढी गर्दी होती येशू ख्रिस्ताच्या मागे जेव्हा तो रस्त्याने चालला होता. ज्यावेळेस एका व्यक्तीची मुलगी आजारी होती, तिला बरं करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त चाललेला होता. त्या गर्दीमधून एकच अशी स्त्री होती ज्या स्त्रीने येशू ख्रिस्ताच्या वस्त्राच्या गोंड्याला काय केला? स्पर्श केला. बायबल म्हणतं तिचा रक्ताचा झरा आटून गेला. हालेलुया, हालेलुया. किती वर्ष? 12 वर्ष रक्तस्रावी स्त्री होती.
पण जेव्हा ती त्या गर्दीमध्ये घुसली ना, त्या संपूर्ण 1000 लोकांच्या गर्दीमध्ये एकाच व्यक्तीचा विश्वास होता की नुसता येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला जरी मी स्पर्श करेल, आज मी बरी झाल्याशिवाय घरी जाणार नाही. हालेलुया, हालेलुया. बस त्या गर्दीतली ती एकच व्यक्ती होती अशी की जिने येशूचं सामर्थ्य ओढून बाहेर काढलं. हालेलुया. कारण ज्यावेळेस तिने स्पर्श केला, येशू म्हणतो मला कोणी स्पर्श केला. शिष्य म्हणता, प्रभू लोक धडशा मारतायत, एकमेकांना धक्के देतात, एवढ्या लोकांचे स्पर्श तुला होत आहेत, एवढे धक्के लागतात आणि तू म्हणतो मला कोणी स्पर्श केला. कसं सांगायचं आम्ही कोणी स्पर्श केला? येशू म्हणतो नाही, माझ्यातून काय बाहेर निघालं? सामर्थ्य. काय बाहेर निघालं? हा, जर मी एखाद्यावर हात ठेवतोय तर ठीक आहे, माझ्यातलं सामर्थ्य बाहेर जाईल. जर मी एखाद्यासाठी प्रार्थना करतोय तर माझ्यातलं सामर्थ्य बाहेर जाईल. पण मी कोणावर हात न ठेवता, मी कोणासाठी प्रार्थना न करता कोण होतं ज्यांनी माझं सामर्थ्य बाहेर काढलं? हालेलुया, हालेलुया. असा कोणाचा विश्वास होता की मी प्रार्थना न करता माझं सामर्थ्य बाहेर निघालं? प्रियांनो, तो मोठा विश्वास त्या स्त्रीचा होता की तिने न जाणत प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला, येशूचं सामर्थ्य बाहेर निघालं. येशू म्हणतो, कोण आहे ती जिने मला स्पर्श केला? हालेलुया, हालेलुया. माझा प्रभू विश्वासाचा स्पर्श मागतो तुमच्याकडून. काही फरक पडत नाही तुमच्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली का नाही केली. हालेलुया. तो विश्वास त्या स्त्रीप्रमाणे असू द्या. येशू स्वतः म्हणेल, कोणी मला स्पर्श केला. हालेलुया. हा, चांगला वाटा निवडून घ्या. देवाला काय संतोषकारक आहे ते पारखून घ्या, परमेश्वराचं वचन सांगतं. प्रियांनो, आज परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आपण सर्वजण बसलेलो आहोत. मी देवाकडे हीच प्रार्थना करतो, प्रभू हे सर्व मंडळी जी आहे ना, या प्रत्येकाला तुझा स्पर्श होऊ दे. हालेलुया, हालेलुया. प्रत्येक व्यक्तीला तुझा स्पर्श होऊ दे. आज तुझ्या स्पर्शा वाचून कोणीच परत जाऊ देऊ नको. उपयोगच काय नाही तर आपला देवाच्या चरणी येऊन. बरोबर की नाही? हाय आपला जिवंत परमेश्वर. जर त्याला सर्व शक्य आहे, अशक्य शक्य करणारा, असंभव संभव करणारा तुमचा आणि माझा जिवंत परमेश्वर आहे, मग करा ना त्या गोष्टी संभव ज्या तुमच्या जीवनात तुम्हाला असंभव वाटतात. मग होऊ द्या त्या गोष्टी ज्या आतापर्यंत तुम्हाला कठीण वाटतात. प्रत्येक त्या गोष्टी, प्रत्येक त्या अडचणी, प्रत्येक तो आजार, प्रत्येक ते संकट, प्रत्येक ते अडखळणं आज विश्वासाने येशूला स्पर्श करा आणि प्रभूला बघा, प्रभू आज माझ्या जीवनातली ती बंधनं तुटू दे. हालेलुया, हालेलुया. येशूचं सामर्थ्य ओढून काढा प्रियांनो. तो फक्त तुमचा विश्वास आहे जो येशूचं सामर्थ्य ओढून काढू शकतो. देवाचं वचन म्हणतं, प्रभूला, देवाला खुशी झाली. प्रभू म्हणतो, मोठा विश्वास आहे ना, तू तर तुझ्यासाठी तर मी प्रार्थना पण नाही केली, तुझ्यावर तर मी हात पण नाही ठेवला. एका शताधिपतीचा चाकर जो होता, शताधिपती, त्याचा चाकर आजारी होता. प्रभू येशू ख्रिस्ताला त्याने मोठ्या लोकांना बोलवायला पाठवलं. प्रतिष्ठित लोकांना सांगितलं येशूला बोलून आणा. येशूला ते बोलवायला गेले. त्यांना सांगितलं खूप चांगला व्यक्ती आहे, त्याचं चाकर आजारी, तुम्ही चला. येशू जात होता, त्याच्या घरापर्यंत जाऊन पोहोचला. दूर त्याचं घर समोर होतं. त्या शताधिपतीने अजून दुसऱ्या एका चाकराला पाठवलं येशूकडे आणि त्याला म्हटलं, प्रभूजी तुम्ही माझ्या छपराखाली यावं याच्या योग्यतेचा मी नाही, म्हणून मी स्वतःला देखील तुमच्याकडे येण्याच्या योग्य समजलं नाही. समजते का? येशूला तो काय म्हणतो, प्रभूजी मी माझ्या छपराखाली, शताधिपती आहे तो, त्याचं मोठं घर आहे, पैसा आहे, धनदौलत आहे, वैभव आहे, सगळ्या गोष्टी आहे. त्याची काही झोपडी नव्हती लहान की त्याला लाज वाटत होती येशूला आपल्या घरामध्ये घ्यायला. पण तो म्हणतो, माझी योग्यता नाही प्रभू की तू माझ्या घरामध्ये माझ्या छपराखाली यावं, म्हणून मी स्वतः देखील तुला सांगायला आलो नाही, माझ्या दासाला मी पाठवलं, तू फक्त शब्द मात्र बोल. हालेलुया. येशूला काय म्हणतो, तू फक्त शब्द मात्र बोल, माझा चाकर बरा होईल. येशू म्हणतो, असा विश्वास मला इस्रायलात सुद्धा आढळला नाही. हालेलुया. प्रभू खुश झाला, प्रभू आनंदी झाला, प्रभूला आनंद झाला. काय मोठा विश्वास आहे तुझा, बिना हात ठेवता माझा चाकर बरा होईल. हा जर तुझा विश्वास आहे, जा, तुझा चाकर बरा झालेला आहे. हालेलुया, हालेलुया. प्रियांनो, लक्षात घ्या, माझा प्रभू खुश होतो तुमच्या विश्वासाने. एवढा मोठा विश्वास ठेवा. ज्या दिवशी तुम्ही तो विश्वास ठेवाल ना, तुमच्या जीवनामध्ये कार्य झालेलं तुम्ही पाहाल. हालेलुया. म्हणून परमेश्वर मार्थेलाच एका ठिकाणी प्रभू म्हणतो, मार्थे जर तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. कारण तिचा विश्वास थोडा डळमळत होता, तिचा विश्वास कमी जास्त होत होता. मरियेचा विश्वास का स्थिर होता? कारण ती नेहमी कुठं बसलेली असायची, चरणापाशी, आणि ही दगदगच करत राहायची.
बरोबर आहे ना? म्हणून प्रभू तिला शेवटी पण म्हणतो मार्थेला, मार्थे जर तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव. केव्हा म्हणतो प्रभू? जेव्हा लाजर तिचा भाऊ मेला होता आणि त्याला जिवंत करण्याची वेळ होती, त्यावेळेस प्रभूने मरियला नाही सांगितलं, कोणाला सांगितलं? मार्थेलाच सांगितलं की मार्थे विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाहशील. याचा अर्थ तू विश्वास ठेव. मरिया स्थिर होती. ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त गावामध्ये आला लाजर मेल्यानंतर मार्थाच पळत गेली. मरिया बसलेली होती एका ठिकाणी, तिला माहिती होतं काही अडचण नाही, आता येशू आलेला आहे. हालेलुया, हालेलुया. हालेलुया. तिचा अविश्वास नव्हता, कारण ती ऐकत होती प्रभूकडून. तिने चांगला वाटा निवडलेला होता. तुम्ही पण चांगला वाटा निवडून घ्या. दगदग करू नका. तुमच्या दगदगीने काहीच होणार नाही, लक्षात घ्या. देवाचं कार्य तुमच्या दगदगीने होत नाही, लक्षात घ्या. तुमच्या नियोजनाने परमेश्वराचं कार्य होत नाही. तुमच्या वादांनी परमेश्वराचं कार्य होत नाही. तुमच्या पैशा अडक्याने परमेश्वराचं कार्य होत नाही. देवाच्या आत्म्याने कार्यसिद्धी आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वराचा आत्मा नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. देवाचं वचन म्हणतं, ना बलाने ना पराक्रमाने पण माझ्या आत्म्याने कार्यसिद्धी आहे. हालेलुया. केवळ परमेश्वराचा आत्मा आहे ज्याच्याने कार्यसिद्धी आहे. आपल्या धावपळीने काहीच होत नाही आणि परमेश्वराला तेच आवडतं. धावपळ करू नका. सर्व चिंता आणि भार कोणावर टाका? माझ्यावर टाका. हालेलुया. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही मजकडे या, मी तुम्हाला विसावा देत आहे प्रभू. आणि आपण दगदग करतो. प्रभू काय म्हणतो? मी तुम्हाला काय देईन? आणि आपणच धावपळ करतो. कसं काय शक्य आहे? देव विसावा द्यायला आला आहे सर्व गोष्टींपासून. तुमच्या चिंता, तुमच्या समस्या, तुमच्या अडचणी, तुमची दगदग, सर्व गोष्टीतून प्रभू विसावा द्यायला आलेला आहे. तो विसावा प्राप्त करा. हालेलुया. ज्या दिवशी मला खूप दगदग होते ना, कामाची, सेवेची, इतर गोष्टींची, सर्व जबाबदाऱ्यांची, त्या दिवशी मी फक्त गुडघे टेकतो आणि प्रार्थना करतो आणि प्रभूला म्हणतो, प्रभू बस झाली आता. मला कळलं माझ्या दगदगीने काही होणार नाही. माझी अवस्था सांगतो मी, दुसऱ्याचं उदाहरण नाही देत. ते कुत्रं माहिती का गाड्याखाली चालतं ते, माहिती का? हा, त्याला काय वाटतं? गाड मी सोडतोय. कसं करतं ते? पार जीभ बाहेर काढतं ना आणि धापा टाकतं. त्याला वाटतं मीच करतोय सगळं. बऱ्याचदा माझी गंमत पण तशीच होती ना. सर्वच करत असताना असं वाटतं मीच करतोय सगळं. नाही, ऍक्च्युली कोण करतं? परमेश्वर. हालेलुया. तू तर मस्त सावलीत चाललाय गाड्याखाली, कशाला उगाच जीभ काढून धापा टाकतोय त्या ठिकाणी? बरोबर आहे की नाही? कार्य परमेश्वराचं आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी दगदग करून काही उपयोग नाही. मी माझं उदाहरण ह्यासाठी दिलं की आपण सर्व ह्याच कॅटेगरीमध्ये येतो. फक्त तुम्हाला बोललो डायरेक्ट तर राग येईल म्हणून मी मलाच बोललो कुत्र म्हणून, काही हरकत नाही. प्रभूसाठी मी स्वतःला लीन करायला, धीन करायला, हीन करायला सुद्धा तयार आहे. कारण करतो आपण, चुकतो आपण त्या पद्धतीने. मी पण त्याच्यातलाच आहे. हालेलुया. पण ज्यावेळेस आपला सर्व भार आपण परमेश्वरावर टाकतो ना, रिलॅक्स होऊन जातो. हालेलुया. रिलॅक्स होऊन जातो, एकदम शांत होऊन जातो, निवांत होऊन जातो. वादळामध्ये पण वादळ लगेच शांत होऊन जातं. हालेलुया. वादळ कसं होतं? शांत होऊन जातं. ते शिष्य आहे ना, वादळ आलं ना जेव्हा, प्रभू येशू ख्रिस्त होडीत होता त्यांच्या नावेमध्ये, सगळे हेलकावे खात होते. सगळे शिष्य घाबरले. हा धावपळ करायला लागल्या. तुमच्या धावपळीने काय होणार आहे? वादळ शांत होणार आहे का? तुम्ही धावपळ केल्याने वादळ शांत होणार आहे का? नाही. मग कशाला उगाच धावपळ करता? बरी खरी गोष्ट आहे की खोटी गोष्ट आहे? वादळ काय तुमच्या धावपळीने शांत होणार नाही. मग कशाला दगदग करता? प्रभू येशू ख्रिस्ताला उठवलं जाऊन आणि प्रभूला म्हणतो, प्रभू उठ ना. अरे झोपू दे ना. प्रभू म्हणतो झोपू दे ना. नाही, उठ उठ. आपण बुडायला लागलो. आणि प्रभू उठल्यावर म्हणजे त्यांना काय वाटत होतं? प्रभू तू उठ, आपण बुडायला लागलो. आपण म्हणजे ते येशूला पण गृहीत धरताय की आपण बुडायला लागलो. ज्या येशूला पाण्यावरून चालताना बघितलं यांनी. अरे ठीक आहे, तुम्ही बारा, तुमचा नाही विश्वास, हा तर पाण्यावरून चालू शकतो, याच्याबद्दल तर म्हणा की तू एकटा वाचील, आम्ही बुडायला लागलो. ते म्हणता आपण बुडायला लागलो. येशू ख्रिस्त उठला आणि येशू म्हणतो, अरे अविश्वासी लोकांना, तुम्हाला एवढं पण नाही कळत का? मी तुमच्या सोबत आहे. हालेलुया. येशूने वारा आणि समुद्राला धमकावलं आणि सर्व निवांत झालं. हालेलुया. समजतंय का तुम्हाला? दगदग करू नका. जीवनातल्या कोणत्याच परिस्थितीमध्ये ओझं वाहू नका. सर्व ओझं कुठे टाका? देवाच्या चरणी. सर्व ओझं परमेश्वराच्या चरणी टाका. परमेश्वर आलाच मुळात विसावा देण्यासाठी आहे. हालेलुया. शांती देण्यासाठी, जी शांती कोणीच तुमच्यापासून चोरून घेऊ शकत नाही. हे देवाला आवडतं. म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं, देवाला काय संतोषकारक आहे हे पारखून घ्यायचा. याची पारख करा. काय तुमच्या परमेश्वराला आवडतं? नुसतं धावपळ करणं, दगदग करणं देवाला आवडत नाही. त्याच्या चरणापाशी बसून त्याची आराधना करणं, पूर्ण मन परमेश्वराकडे लावणं, ही गोष्ट परमेश्वराला सर्वात जास्त आवडते.
हालेलुया. हालेलुया. म्हणून मार्थे मार्थे पुष्कळ गोष्टींविषयी दगदग करतेस, थोडक्याच किंबहुना एकाच गोष्टीचं अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला. हालेलुया. तोच चांगला वाटा निवडा ज्याच्यामध्ये परमेश्वराला आनंद आहे. देव करो या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. डोळे झाकू प्रार्थना करू. धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती करतो. आजच्या या समयाबद्दल आभार मानतो दे बापा. आज या शब्दाद्वारे तू आमच्याशी बोललास त्याबद्दल धन्यवाद देतो. तुझं वचन जिवंत, पवित्र, मधापेक्षा गोड आणि दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण आहे प्रभू. त्या वचनाद्वारे तू आज आम्हाला स्पर्श केला, बोललास त्याबद्दल आभार आणि उपकार मानतो दे बापा. केवळ ऐकणारे नाही, वचनावर विश्वास ठेवून चालणारे कर. 30 पट, 60 पट, 100 पट फळ देणारे कर देवा. धन्यवाद प्रार्थना केलीस त्याबद्दल. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो प्रभू. पुढे आम्ही प्रभू भोज विधीकडे जात असताना पवित्र आत्म्याच्या उपस्थितीत आम्हाला चालव आणि तुझं गौरव दे. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो.